व्हॅलेंटाईन डे आला की आपण प्रेमाबद्दल बोलतोच. पण तुम्ही हा विचार केलाय का की प्रेम खरंच काय आहे? जेन्झी वाला प्रेम की आपल्या आईबाबांच्या आजी आजोबांच्या काळातलं प्रेम, जिथे आय लव्ह यू हा शब्द बहुतेक नव्हता, पण तुझ्यासाठी मी आहे नेहमीच ही भावना जास्त होती. त्यांच्या प्रेमात अर्थात दिखावा नव्हता, कारण तेव्हा सोशल मीडिया नव्हतं, पब्लिक पोस्ट नव्हत्या, पण जबाबदारी होती, त्याग होता. आणि सगळ्यात महत्वाचं टिकून राहण्याची जिद्द होती. वाद व्हायचे, मतभेद व्हायचे, पण ब्रेकअप हा पर्याय नव्हता. कारण त्यांच्यासाठी नातं म्हणजे वस्तू नव्हती, बांधिलकी होती. आता येतं मिलेनियम वालं प्रेम. हे प्रेम जास्त एक्सप्रेसिव्ह आहे, जास्त खुलं आहे, आपल्या भावना ओपनली सांगायला भीत नाही. आजची पिढी इक्वॅलिटी बद्दल बोलते, मेंटल हेल्थ बद्दल बोलते, टॉक्झिक नात्यांना सरळ सरळ नाही म्हणते. पण हे चुकीचं नाहीये ना, कारण प्रेमात स्वतःला हरवणं नव्हे तर स्वतःला जपत कोणासोबत चालणं महत्वाचं आहे. मग फरक नेमका कुठे आहे? तर जेन्झी वालं प्रेम शिकवतं की नातं टिकवायला मेहनत तर लागते, मिलेनियम वालं प्रेम शिकवतं की नातं टिकवताना स्वतःला हरवू नका. कदाचित खरं प्रेम या दोघांच्या मध्ये कुठेतरी आहे, जिथे कमिटमेंट आहे पण कंट्रोल नाही, जिथे फ्रीडम आहे पण जबाबदारी ही आहे, जिथे एक्सप्रेशन करणं आहे पण निभवणंही आहे. म्हणून या व्हॅलेंटाईनला फक्त प्रेम साजरं करून होईल का? तर प्रेम समजून घ्या, कारण प्रेम म्हणजे फक्त एक दिवस तर नाहीये. माझ्या मते तो एक संस्कार आहे, जो पिढ्या बदलला तरी आपलं मूल्य बदलत नाही.